मंजुरीच नसताना रेल्वे पूल पाडला. सोलापुरात नागरिकांचा संताप, आंदोलन पेटलं. सोलापूर शहरातील मर्याई चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा रेल्वे पूल पाडण्यात आला. मात्र नवीन पुलाच्या बांधकामाला अद्याप मंजुरीच मिळालेली नसल्याचा आरोप पुढे आल्याने शहरात मोठा वाद निर्माण झालाय. मंजुरी नसताना पूल पाडण्यात आला का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने रोडवरील नवीन पूल मंजूर असल्याचे सांगत जुना पूल पडल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मात्र प्रत्यक्षात पुलाच्या कामाची फाईलच मंजूर नसल्याने नागरिकांच्या जाणे येण्याचा मार्ग पूर्णपणे विस्कळीत झाला असून वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान मर्याई चौक येथे सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करत पूल तात्काळ पूर्ण न झाल्यास रेल रोको आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध केला. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांना निवेदन देऊन कामाला तातडीने गती देण्याची मागणी करण्यात आली. 103 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल 14 डिसेंबर 2025 रोजी पाडण्यात आला होता. हा पूल शहरातील प्रमुख वाहतूक मार्ग होता आणि दररोज सुमारे 1 ते 1.5 लाख नागरिक या मार्गाचा वापर करत होते. मात्र 2 महिने उलटूनही नवीन पुलाचे काम सुरू न झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पूल पाडण्यापूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांनी रेल्वे प्रशासनासोबत बैठक घेऊन पर्यायी व्यवस्था आणि काम जलद पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही कामात झालेल्या विलंबामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.